आणि म्हणून माझ्या घरासाठी मी गेलेले होते आणि ते सामाजिक कामासाठी मी संस्था खोललेली आहे गावाकडे, आई बहुउद्देशीय सामाजिक संस्था. आणि तिकडे मी काम चालू केलेलं आहे मी. तर तिकडे समाज मंदिर किती वर्षापासून काम झालेलं नाही, ते हातात घेतलेलं काम आहे. ते आता व्हायला लागले, त्याचाच अर्ज ती मागायला लागले, तिथं द्यायचंय ना. तर म्हणून गावाला असते. तर इथं मला काय सांगायचंय, साखरबाईने आता आठवण काढली म्हणून मला पण माझ्या पण आठवण येते की त्या ठिकाणावर बौद्ध विहार ही सगळ्यांनी मिळून पौर्णिमा महिला मंडळाच्या तर्फे त्या मनीषाताई बोडके हिला सांगून बौद्ध विहार बांधून घेतलं. म्हणजे ह्यात जास्त पुढाकार पुरुषांचा नाही, महिलांचा आहे. पुरुष सासू वगैरे महिला असं पण तुम्हाला जे झालेलं आहे ते त्याचं सांगते. तर अशा पद्धतीने ही बौद्ध विहार बांधलेला आहे. या ठिकाणावर बाहेरची बी माणसं आम्ही बोलवत होतो, भारतीय महासभेची कार्यक्रम घेत होतो. मला सांगायचंय कारण काय की इथं मी किंवा कुणीतरी असं आणि त्यांनी जर काय सांगायला लागलं तर कोणाला खरं वाटत नसतंय. बाहेरच्या लोकांना इथं बोलवून घ्यावं लागतं, 4 शब्द त्यांच्याही तोंडून ऐकावं लागतात. कुणाच्याही ओळखीचं असू द्या, त्या व्यक्तीला इथं आठवड्यातून एक वेळेस तुम्हाला कधी इथं वंदनाचा कार्यक्रम झालाच पाहिजे. आणि ती जेव्हा सांगते ना दुसरी कुणीतरी इथं वंदनेला आपण बोलावल्यावर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, महात्मा फुल्यांचा विचार, सावित्रीबाई फुल्यांचा विचार इथं साक्षरता वर्ग ह्यांच्यामुळं काढलं आपण काय. आणि ह्याच्यामुळं आपण शान झालो. कुणी सरस्वतीमुळं नाही तर सावित्रीबाई फुलेमुळं झालेलं आपण काय. 1 जानेवारीला त्यांचा विधी असतो. 1 जानेवारीला त्यांनी सुरुवात केलेली होती सावित्रीबाई फुले शिक्षणाची आणि 3 जानेवारी त्यांचा जन्मदिवस असतो. म्हणजे सांगायला काही सगळ्यांना माहिती असते, पण आपल्याला माणूस कुणी घडवलं आणि माणसासारखा आपण जे जगतोय ती कुणामुळे झालेला आहे. त्यांचा वारसा आपल्याला पुढं आपल्याला चालू ठेवायचा आहे. नुसतं मी बोलवलं म्हणून नाही, आता ठरवायचंय आपल्याला की वार ठरवायचा आहे. मी सांगते म्हणून नाही, महिन्यातनं बसा, आठवड्यातनं बसा, पण ही वंदना झालीच पाहिजे, बौद्ध विहार उघडलंच पाहिजे, तिथं कार्यक्रम झालं पाहिजे काय. तर ह्यासाठी म्हणून मला पण आता गावाला जायचं, एवढं माझं अर्जंट काम आहे तर मी मिटिंग घेतली. तर असं करू नका किंवा काय तिथं आपला बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्मदीक्षा दिली काय. 14 ऑक्टोबर 1956 साली धम्मदीक्षा दिली काय. दर रविवारी बौद्ध विहारात जावं, तुमचे काम आटपून म्हणजे दर रविवारी बौद्ध विहारात जावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग तुम्हाला बघा रविवारचं जमतंय का तुमचं महिन्यात एक पौर्णिमाला जमतंय, पण उघडायचं असं बरी करायचं ना. आणि दुसरी गोष्ट ही समोर हे केलेलं आहे, खड्डा खंडून केलं त्याच्यासाठी कुणी काय